नुकतेच लाखो वारकरी सावळ्या विठुरायाचं रूप डोळ्यात साठवून पंढरपूरहून आपल्या घरी परतले. आषाढी वारी म्हटलं की विठ्ठल नामाचा गजर, टाळ मृदुंगांचा निनाद आणि भक्तिभावानं पंढरीकडे निघालेली निस्वार्थ पावलं, असंच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. या वारीत वारकऱ्यांना प्रसाद मिळणं ही खरी परंपरा आहे. पण हाच प्रसाद जर उद्याचा हिरवागार महाराष्ट्र घडवणार असेल तर? बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावमध्ये यंदा वारकऱ्यांच्या हाती बीज प्रसाद देत पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देण्यात आलाय. पाहूया विठ्ठल भक्ती आणि निसर्ग भक्तीचा सुंदर संगम घडवणाऱ्या या प्रेरणादायी उपक्रमाची खास कहाणी. अवघ्या 8 दिवसात 1.25 लाख देशी वृक्षबीजांचे संकलन करण्यात आले. खामगावहून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना बीजप्रसाद म्हणून देशी वृक्षबीजे वाटण्यात आली. आंबा, जांभूळ, वड, पिंपळ, चिंच, बाभूळ आणि कदंब यांची बिये सीड बॉम्बिंग तंत्राद्वारे विविध ठिकाणी पेरण्यात आली. खामगाव येथून रेल्वे प्रशासनाने जी वारकऱ्यांसाठी व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थेमध्ये आज आम्ही या ठिकाणी वृक्षबीज प्रसाद वारकऱ्यांना या ठिकाणी वाटण्यात आलेला आहे. हा वृक्षबीज प्रसाद हे वारकरी हे विठ्ठल भक्त पंढरीला घेऊन जातील आणि त्या ठिकाणी या वृक्षबीजावरती वारकरी संप्रदायाचे आध्यात्मिक संस्कार करून ते वृक्षबीज आपल्या गावी परत घेऊन येतील किंवा रेल्वेतून चालताना खिडकीमधून डोंगरात फेकतील किंवा आपल्या घरी आल्यानंतर शेताच्या धुऱ्यावर ही वृक्षबीज रोपण करतील, असा हा आमचा उपक्रम आहे. वारीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येक वारकऱ्याने किमान एक बीज रोजवण्याचा निर्धार केला. या उपक्रमामुळे भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यास आणि भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. यंदा आम्ही बीज वृक्षारोपण वारी हे करणार आहोत. तर प्रत्येकानं बीज वृक्षारोपण करावं. आपल्याला पाणी पाहिजे, पाण्याचा समतोल बिघडला, आपल्याला झाडं लावायची जरूरत आहे. प्रत्येकजण झाडं काटण्याचेच प्रयत्न करतो, लावत कोणीच नाही आहे. झाडं प्रत्येकाने लावावे असं सर्वांना मी या वारीच्या माध्यमातून विनंती करतो. ते बियाणं त्यांनी प्रत्यक्ष मला दिलेलं आहे. ते बियाण्याची म्हणजे आपण वृक्ष लावा आणि सर्वांना वृक्ष लावायची माहिती द्या, कारण वृक्ष लावल्याने सर्वांचा फायदा होतो. या उपक्रमातून लाखो देशी वृक्ष उभे राहण्याची अपेक्षा आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षबीजे संकलित करून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावर्षी सुद्धा 23 तारखेला नवमीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाकरता असंख्य भाविक भक्त या रेल्वेच्या प्रवासाने पंढरपूरला जात आहे. आणि या खामगाववरून स्टेशनवरून बसत असताना खामगाव निवासी असणारे आदरणीय श्री संजय भाऊ गुरव यांनी खूप चांगला उपक्रम राबवला. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा आपल्या गाथ्यामध्ये बोलून गेले की वृक्षवल्ली आम्हा सोयरे. याच दृष्टिकोनातून जगद्गुरु तुकोबारायांचा हा एक मंत्र डोक्यामध्ये ठेवून त्यांनी सुद्धा वारकऱ्यांना एक मार्गदर्शन व्हावं आणि प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणाबद्दल निसर्गाबद्दल प्रेम निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून यांनी सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी संजय भाऊ गुरव यांनी वृक्षारोपणाकरता बीज वाटप या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल भाऊंचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. अशीच संकल्पना, अशीच सेवा वृक्षाची त्यांच्या हातून घडत राहो ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. या उपक्रमात सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमी आणि वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. अध्यात्मातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या बीजप्रसाद उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा.